वाढत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, तरी सुद्धा कोणतेही प्रशासन कोणतेही शासन या गोष्टीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाही। सर्वप्रथम मी अशा या गृहमंत्र्यांचा या आपल्या मोर्चाच्या निमित्तानं जाहीर असा निषेध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं। संविधान देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य उद्गारलं होतं की मी हे संविधान या देशातील तमाम उपेक्षित समाजासाठी लिहिलेलं आहे आणि हे संविधान जरी मी चुकीचं लिहिलं असेल तर ते चांगल्या लोकांच्या हातात पडलं तर हे अतिशय सुंदर आहे आणि कितीही चांगलं लिहिलं असेल आणि चुकीच्या लोकांच्या हातात पडलं तर हे संविधान काहीही करू शकणार नाही। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, ही जी संविधानाच्या वरती हे राज्यकर्ते बसलेले आहेत, हे ज्या गोष्टीला न्याय देणं अपेक्षित आहे त्या गोष्टीकडं हे न्याय देण्याच्या भूमिकेत अजिबात नाहीत, अशा प्रकारची भावना या देशातील प्रत्येक नागरिकाची झालेली आहे आणि त्यामुळं ह्या घटना वाढत आहेत। या मोर्चाच्या निमित्तानं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं या शासनाकडे मागणी करतो, या देशातील या महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत, शेतकरी आहेत, हा सुरक्षित राहिला पाहिजे आणि महिलांच्या वरती अन्याय अत्याचार करणारा प्रत्येक नराधम भर चौकात फाशीस पात्र आहे आणि त्याला फाशीच दिली पाहिजे। अशा पद्धतीची भूमिका शासनाने घेतली पाहिजे आणि महिलांनीही आपलं स्वतःचं संरक्षण स्वतः केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं जर तुमच्यावर कोण नजर ठेवत असेल त्याचं हातपाय मोडण्याची ताकद या महिलांच्यात निर्माण झाली पाहिजे। आणि पुन्हा एकदा या शासनाचा मी जाहीर असा निषेध करून या मोर्चाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं आमच्या भीमशक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीनं जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो। थांबतो। जय भीम, जय भारत।